जय शिवराय मित्रांनो, राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या, पूर्वसंमती मिळालेल्या, बिल चलन अपलोड केलेल्या परंतु अद्यापही अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असं अपडेट आहे. मित्रांनो, कृषी यंत्र अवजारांची, ट्रॅक्टरची थकीत असलेली बिलं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की राज्य शासनाला केंद्र शासनाकडून RKVY योजनेचा दुसरा हप्ता म्हणून निधी उपलब्ध झालेला आहे. त्याच्यापैकी जवळजवळ 220 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी वितरित करण्यात आलेला आहे. याचबरोबर शुक्रवारी अर्थात 14 ऑगस्ट 2026 रोजी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी समृद्धी योजनेअंतर्गत 600 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती, ज्याच्यापैकी 420 कोटी रुपयांचा निधी हा कृषी यांत्रिकीकरण योजनेवरती वितरित केला जाणार आहे. आणि असा एकंदरीत आपण जर पाहिलं तर 643 कोटी रुपयांचा निधी हा आता कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानाच्या वितरणासाठी उपलब्ध झालेला आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या 46,542 शेतकऱ्यांना 542 कोटी रुपयांच्या निधीचं वितरण होणं बाकी होतं. याच्यामध्येच आता अनुदानाचं वितरण व्हायला सुरू झालेलं आहे. आज सकाळपासून जवळजवळ 1,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9 कोटीपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. आणि आता उर्वरित असलेल्या 45,217 शेतकऱ्यांसाठी सुद्धा निधी उपलब्ध असल्यामुळे लवकरच या शेतकऱ्यांचं अनुदान देखील त्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत 533 कोटी रुपयांच्या अनुदानाचं वितरण आहे, परंतु याच्यासाठी 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आता उपलब्ध झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, या अनुदानाचे वितरण पूर्ण झाल्यानंतरच याच्यानंतर पुढील पात्र शेतकरी त्यांच्या पूर्वसंमत्या किंवा नवीन अर्जांना संमती देणं, त्यांना लॉटरी पद्धतीत निवड करणं अशा प्रकारच्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. आणि आता लवकरात लवकर 45,217 शेतकऱ्यांचा सुद्धा अनुदान वितरण करण्यात यावं हीच अपेक्षा आहे. आणि या अनुदानाला आता वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे अनुदान पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याच्या संदर्भातील आता पुढील जे काही अपडेट येतील ते अपडेट आल्यानंतर नक्की आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.